नमस्कार, मी संदीप देसाई. या खास बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. देशामध्ये केरळात 1 जून पासून मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. मात्र तिरुअनंतपुरम मधील काही भागात सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. पूर्व मोसमी पाऊस पडत असल्याचा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केलाय. अनेक ठिकाणी पाऊस पडतोय, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. पावसामुळे उकाड्यापासूनही मोठा दिलासा लोकांना मिळतोय. पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय. तसंच शेतीच्या कामाला सुरुवात करणार असल्याचंही शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे. ही दृश्य बघतोय, तिरुअनंतपुरम मधली दृश्य आहेत. हवामान खात्याने अंदाज व्यक्त केलेला आहे. यावेळेला वेळेत पाऊस केरळमध्ये दाखल होईल आणि महाराष्ट्रात सुद्धा वेळेत दाखल होईल आशा आहे. याचं कारण हवामानाचा जो मान्सूनचा प्रवास आहे यासाठी लागणारं जे वातावरण आहे ते पोषक असल्याचा हवामान खात्यानं अंदाज वर्तवलेला आहे. मात्र या सगळ्या नंतर आपण जर बघितलं तर तिरुअनंतपुरम मध्ये काही भागात सध्या पावसाला सुरुवात झालेली आहे. पूर्व मोसमी पाऊस असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे. मात्र अनेक भागामध्ये तिरुअनंतपुरमच्या पावसाला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आणि आपण जर बघितलं देशभरातल्या अनेक शहरांमध्ये तापमान मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाढलेलं होतं. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर या पावसामुळे उकाड्यापासून सुद्धा नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांना तर आनंद झालेलाच आहे आणि शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाला सुद्धा आता सुरुवात केल्याचं सांगितलं. तर हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा तुफान पाऊस पडतोय. शिमल्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळालाय. मात्र पावसामुळे लोकांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत. लोकांना घरी जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आहे. तसंच अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं गाड्यांना सुद्धा जाण्यासाठी त्रास सहन करावा लागतोय. ही दृश्य आहेत शिमल्यामधली. शिमल्यामध्ये सुद्धा पावसाला सुरुवात झाली. हिमाचल प्रदेशमध्ये आपण जर बघितलं तर शिमल्यामध्ये अनेक पर्यटक दरवर्षी भेट देत असतात आणि मोठ्या प्रमाणावर वातावरण थंड तिथं असतं आणि आता त्याच शहरामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. यावेळेला लॉकडाऊन आहे, पर्यटकांची संख्या कमी आहे. पर्यटक पूर्णपणे आपण बघतोय लॉकडाऊन झाल्यामुळे पर्यटन क्षेत्राला याचा मोठा फटका बसला आणि पर्यटन शहर असलेलं हे शिमला आहे. पावसाला सुरुवात झाली आहे. गर्मी बहुत थी, उससे तो राहत मिली है बारिश की वजह से। लेकिन ऐसा है कि बारिश हो रही है तो दिक्कतें तो हो ही रही है हमारे को, क्योंकि बसेस का हैंडल खराब हो सकता है, भीग सकता है, सड़कों में पानी भर गया तो थोड़ा छींटे पड़ते हैं, बड़ी बुरी तरह से चलते हैं गाड़ी वाले भी। तो दिक्कतें तो हर तरफ है, लेकिन क्या करें, ये तो प्रकृति है, ईश्वर है। अब इस विषय पे तो हम क्या बोल सकते हैं. यानंतर बघूया पुढची बातमी. आंध्र प्रदेशातील चिंतूरमधील वीज विभागाच्या ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती होत असलेल्या कार्यालयाला आग लागली आहे. कार्यालयामध्ये आगीचं तांडव पाहायला मिळालं. अनेक तास आग सुरू होती, मात्र अनेक तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलं. आगीत मात्र मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. अनेक साहित्याची राख रांगोळी झाल्याचं दिसून येतं. ही दोन दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं ही आग भडकलेली होती. ही पहिली दृश्य आहेत आणि त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्यानंतरची ही दृश्य दुसरी आहेत. म्हणजे किती मोठ्या प्रमाणावर आगीनं नुकसान केलंय याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल. आंध्र प्रदेशातल्या चिंतूरमधली ही दृश्य आहेत. आंध्र प्रदेशातल्या चिंतूरमधल्या वीज विभागातल्या ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती होत असलेल्या कार्यालयामध्येच भीषण आग लागली आणि आगीचं तांडव पाहायला मिळालं. ही दृश्य जर पहिल्या दृश्यांमध्ये आपल्याला बघितलं तर लक्षात येऊ शकेल आग किती मोठी आणि भयानक होती. अनेक तास ही आग अशीच भडकत होती. मात्र अनेक तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलं. आगीत मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. सगळ्या साहित्याची राख रांगोळी झाली. दुसरी दृश्य जर आपण बघितली तर किती मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं या आगीमध्ये याचा अंदाज येऊ शकेल. कारण मोठ्या प्रमाणावर आग होती. आग विझवल्यानंतर त्या कार्यालयाची अवस्था काय हे आपण बघू शकतोय. बातमी मध्य प्रदेशातली आहे. मध्य प्रदेशातील शिवपुरीमध्ये टोळधाडीचा हल्ला सुरूच आहे. टोळधाडीमुळे शेतकरी हैराण झालेत. शेतकऱ्यांच्या शेतात टोळधाड बसून सर्व पिकं फस्त करते. त्यामुळे शेतकरी टोळीचा
जो हल्ला आहे टोळांचा तो परतवून लावण्यासाठी मोठा प्रयत्न करतायत. थाळी आणि मोठे आवाज करून टोळधाडीला पळवून लावण्याचे प्रयत्न शेतकरी करतायत. मका, कांदा आणि इतर पिकं टोळधाडीनं फस्त केली, त्यामुळे शेतकरी हैराण झाले. तो मूंग की फसल बढ़िया पकी पकाई खड़ी थी, उसके पूरे पत्ते साफ कर गए। और क्या नुकसान हुआ है? उसके साथ आज क्षेत्र में बहुत नुकसान हुआ है। पत्ते खाने से पूरे नई जब कोपे निकल रही थी वो सब साफ हो गई। अब उसकी पैदाइश खत्म हो जाएगी। आप इससे बचाव के लिए क्या प्रयास कर रहे हैं? बचाव के लिए तो हमने तो तालियां बजाए, कुछ पटाखे चलाए, इधर उधर झाड़ झक्कड़ से भगाया। यहाँ पे प्रशासन द्वारा कुछ किया गया है? हाँ, कृषि विभाग ने 1-2 बार छिड़काव करने के लिए प्रयास भी किया था। एक बार दवा भी छिड़का उनके द्वारा। ही दृश्य आहेत मध्य प्रदेशातल्या शिवपुरीमधली. या ठिकाणी सुद्धा टोळधाडीचा हल्ला झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ही दृश्य बघितल्यानंतर आपल्याला अंदाज येऊ शकेल ही टोळधाड किती मोठ्या प्रमाणावर आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय. राजस्थानमधल्या चुरूमध्ये सुद्धा टोळधाडीचा हल्ला सुरूच आहे. टोळधाडीमुळे शेतकरी अक्षरशः हैराण झालेत. लाखोंच्या संख्येनं टोळधाड शेतकऱ्यांच्या पिकांवर हल्ला करतायत. त्यामुळे शेतकरी वैतागलाय. टोळधाडीचा हल्ला परतवून लावण्यासाठी आता शेतकरी प्रयत्न करताना दिसतायत. प्रशासनाकडून टोळधाडीचा बंदोबस्त करण्यासाठीचे प्रयत्न सुद्धा आता सुरू झालेले आहेत. आपण बघतोय मध्य प्रदेशमध्ये सुद्धा टोळधाडीनं हल्ला केलेला होता. राजस्थानमध्ये सुद्धा टोळधाडीनं हल्ला केलेला होता. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये, विदर्भातल्या काही जिल्ह्यामध्ये सुद्धा टोळधाडीनं असाच हल्ला केलेला होता. आणि या सगळ्यामुळे आता शेतकरी हवालदिल झालेला आहे. आपल्या परीनं प्रयत्न करतायत हा हल्ला परतवून लावण्याचा, मात्र शेतकऱ्यांचं नुकसान होताना दिसतंय. कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. लॉकडाऊन आणि त्यामध्ये लग्न आणि इतर समारंभ रद्द झाल्यानं कांद्याची मागणी प्रचंड कमी झाली आहे. त्यामुळे मागणी कमी असल्यानं कांद्याचे भाव प्रचंड खाली आलेत. चांगला कांदा 10 रुपये किलोवर आलेला आहे. मात्र तरीही कांद्याची विक्री होत नसल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. हॉटेलही बंद असल्यानं कांद्याची मागणी कमी आहे. मागणी कमी आणि पुरवठा जास्त असल्यानं कांद्याचे भाव कमी झालेले आहेत. कारण ये है सर, उस समय प्याज नहीं आता था, इस समय प्याज ज़्यादा आ गया है। मार्केट में खर्चा भी नहीं है, शादी नहीं है, होटल भी नहीं चल रहा है, तो प्याज खाने वाले कितना खा लेंगे। डिमांड कम होने डिमांड कम हो गया है। अब शादी ब्याह नहीं हो रहा है सर, तो डिमांड कम हो जाएगा। खाने वाले कितना प्याज खाएंगे। होटल भी बंद है, शादी भी नहीं होता, शादी में प्याज लगता है, होटल में लगभग करता है, हर चीज़ में प्याज लगता है। खाने वाले इस समय वैसे प्याज, बहुत कुछ लोग ऐसे हैं कि प्याज नहीं खाते हैं। पुढची बातमी आहे सुरतमधली. सुरतमध्ये साडीवर घालण्यासाठीचं पीपीई किट तयार करण्यात आलेलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साडीवर घालणारं पीपीई किट तयार झाल्यानं महिलांना होणारा त्रास आता वाचणार आहे. सुरतमध्ये पीपीई किट तयार करण्यात आलेलं आहे. त्यामुळे महिलांचा त्रास कमी होण्यास मदत होईल आणि साडीवर पीपीई किट घातलं जाणार आहे. ही सुरतमधली दृश्य आहेत. साडीवर घालण्यासाठीचं पीपीई किट तयार करण्यात आलेलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साडीवर घालणारं हे पीपीई किट तयार झालेलं आहे. त्यामुळे महिला वर्गामध्ये जो होणारा त्रास आहे तो आता कमी होणार आहे, वाचणार आहे. सुरतमध्ये गुजरातच्या हे पीपीई किट तयार करण्यात आले आणि त्यामुळे साडीवर सुद्धा पीपीई किट सहजपणे घातलं जाऊ शकेल. कोरोनापासून बचावासाठी पीपीई किटचा वापर केला जातोय. मग त्यामध्ये आरोग्य सेवक असतील किंवा सर्वांनीच आता या सगळ्यामध्ये जे कोविड योद्धा आहेत त्यांनी पीपीई किटचा वापर सुरू केलेला आहे आणि या सगळ्यामध्ये हे साडीवर घालता येणारं पीपीई किट आता तयार करण्यात आलंय. पश्चिम बंगालमधील सिलिगुरीमध्ये चहाच्या मळ्यांना 100% काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या 2 महिन्यांपासून काम बंद असलेल्या चहाच्या मळ्यांवरील काम आता सुरू झालंय. 100% कामगार कामावर येत असल्यानं चहाचे मळे मालकांनी सुद्धा समाधान व्यक्त केलंय.
गेल्या 2 महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे चहाचं मोठं नुकसान झाल्याचं मालकांचं म्हणणं आहे. तर कामगारांनाही काम मिळणार आहे आणि त्यामुळे त्यांचीही कुटुंब चालणार आहेत. काफ़ी संकट के दौर से गुजर रही है. 25% वर्कफोर्स से काम स्टार्ट हुआ था, उसको 50% किया गया और उससे क्या होगा कि 100% देने से जो प्रोडक्शन मई महीने में 50% घट गया था वो कुछ भरपाई हो पाएगी और लोगों को एम्प्लॉयमेंट भी मिलेगा. 100% चाय उत्पादन से, जैसे हमारा ऑक्शन में अभी सेल नंबर 24 हुआ है, उसमें लास्ट ईयर से देखा जाए तो 40% कम है. उत्तराखंडच्या डेहराडूनमध्ये कारखाने सुरू झालेत पण पुरेसे कामगार नाही आहेत. उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमधील कामगार गावी परतल्यानं कारखान्यांमधील काम ठप्प पडलंय. आणि दुसरी अडचण अशी की मुंबई आणि दिल्लीतील मोठ्या व्यापाऱ्यांकडून येणाऱ्या मोठ्या ऑर्डर्सही बंद झाल्या आहेत. त्यामुळे कारखाने जरी सुरू झाले असले तरी सुद्धा कामगारांच्या अडचणी, मागणी, माल तयार केला तर तो पुरवायचा कुठं, ऑर्डर कॅन्सल झाले आहेत, या सगळ्या अडचणी आता उद्योजकांसमोर येऊन ठेपलेल्या आहेत. हमारे स्टाफ को सैलरीज तो दी हैं, हमारा बहुत बड़ा काम नहीं है, तो हम लोगों ने किसी तरह से करके हमने हमारे लिए वो परिवार जैसे हैं, छोटा सा परिवार है हमारा. अभी इससे आगे देने में हमारी ये नहीं समझ आ रहा, टू बी वेरी ऑनेस्ट विद यू, कि जो हमने जून में तनख्वाह देनी है उसके लिए हमें क्या बंदोबस्त करना पड़ेगा, क्योंकि बाहर से पैसा हमारे पास फेब्रुअरी एंड के बाद से 1 पैसे की रेमिटेंस नहीं आई है. यानंतर दिवसभराच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18. तर बातमी आहे दिल्लीतली. दिल्लीमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ होते. मात्र असं असतानाही दिल्लीतील बहुतांश दुकानं उघडण्यात आली आहेत. कोरोना रुग्णांना बेड वेळेवर मिळत नसल्यानं त्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे केजरीवाल सरकार आता ॲप सुरू करणार आहे. त्या माध्यमातून रुग्णांना कोणत्या रुग्णालयामध्ये किती बेड आहेत याची माहिती मिळणार असल्याचं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलंय. तर विरोधकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजकारण करू नये असा सल्लाही त्यांनी दिलाय. ऐप को आप डाउनलोड कर लेना. उस ऐप में आपको एक अस्पताल का डेटा मिलेगा कि इस अस्पताल में टोटल इतने बेड हैं, इतने खाली हैं, इस अस्पताल में टोटल इतने वेंटिलेटर हैं, इतने खाली हैं. अगर किसी के भी घर में कोई बीमार हो तो आपको पता है कि किस अस्पताल में बेड खाली हैं और किस अस्पताल में वेंटिलेटर खाली हैं. आपको कहीं धक्के खाने की ज़रूरत नहीं है. आप उस हिसाब से उसी अस्पताल में जाओगे. जिनके पास स्मार्टफोन नहीं है वो वेबसाइट पे जाके कर सकते हैं. वेबसाइट वेब पेज भी बना रहे हैं और एक हेल्पलाइन 1031 जो है उसके ऊपर भी ये वाली सारी जानकारी आपको मिल जाया करेगी. इस वक्त अपने को सबको राजनीति छोड़ के एक साथ मिलके देश के लिए काम करना है. इस किस्म की गंदी राजनीति ठीक नहीं है. ये अपने देश को कमज़ोर करती है, अपने समाज को कमज़ोर करती है, अपने लोगों को कमज़ोर करती है, व्यवस्था को कमज़ोर करती है. जब ये कल वीडियो आया कि दिल्ली सरकार के अस्पताल में खाना अच्छा नहीं है, मैंने फ़ोन किए सब जगह एमएस वगैरह को, इसको मैंने पता करो ये क्या है. उनका मनोबल टूटता है. वो कहते हैं जी हम इतना अच्छा काम कर रहे हैं और फिर भी हमारे बारे में इस तरह से दुष्प्रचार किया जा रहा है. जो डॉक्टर, जो नर्स इतना आगे बढ़ के काम कर रहे हैं, आज दिल्ली के अंदर दिल्ली के डॉक्टर्स, दिल्ली के नर्सेज ने इतनी मेहनत करके दिल्ली के अंदर डेथ के फिगर को, मौत के आंकड़े को इतना कम रखा हुआ है, और आप एक किसी और देश का, किसी और शहर का वीडियो चला के कहते हैं दिल्ली में लाशों का ढेर. ब्रेकनंतर बातमी उत्तर प्रदेशातली आहे. मुरादाबादमध्ये 2.5 महिन्यानंतर चिकन आणि मटनची दुकानं सुरू झाली आहेत. अनेकांनी आता चिकन आणि मटनच्या दुकानांची साफसफाई सुरू केली, तर काही लोकांनी दुकानं सुरू सुद्धा केलेली आहेत. मात्र ग्राहकांचं येत नसल्यामुळे, ग्राहकांनी पाठ फिरवली असल्यामुळे नुकसान होत असल्याचं चिकन आणि मटन व्यावसायिकांचं म्हणणं आहे. माल ही नहीं मिल रहा है. अब आज दुकान खुली है, साफ सफाई कर रहे हैं. तो आज ही से इजाजत हुई है बाजार खुलने की? हाँ, आज से बाजार खुली. तो आपकी दुकान कितने दिन से बनती है मीट की? आज 2.5 महीने से बनती है. तो आज खुली है तो क्या उम्मीद लग रही है आपको कामकाज की? इतने माल खुली जान नहीं, ग्राहक ही नहीं है, उधर माल भी नहीं है. माल कहाँ से आता है? माल साहब गाँव देहात से आता है, जब सब रास्ते बंद है. तर कडक उन्हाळ्यामध्ये प्राण्यांची प्रकृती ठीक राहावी यासाठी प्राणी संग्रहालयांमध्ये विविध उपाय राबवले जात आहेत. बडोद्याच्या सयाजी बाग प्राणी संग्रहालयामध्ये प्राण्यांवर थंड पाणी फवारलं जात आहे. तर काही प्राण्यांच्या पिंजऱ्यांमध्ये बर्फाच्या लाद्या सुद्धा ठेवण्यात आल्या आहेत.
मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अनेक शहरांमध्ये पारा 40च्या पुढे जातोय, त्यामुळे काही प्राण्यांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ लागलाय. प्राण्यांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होणार नाही यासाठी आम्ही विशेष काळजी घेतोय, असं सयाजीबाग प्राणी संग्रहालयाचे अधिकारी डॉक्टर प्रत्युष पाटणकर यांनी सांगितलंय. ही दृश्य आहेत बडोद्यामधली. हे बडोद्याच्या सयाजीबाग प्राणी संग्रहालयामध्ये आपण या दृश्यांमध्ये बघितलं तर प्राण्यांवर थंड पाणी फवारलं जात आहे. देशभरामध्ये मागच्या काही दिवसांपासून तापमानामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे आणि या तापमान वाढीचा फटका जो आहे तो प्राण्यांना सुद्धा बसतोय आणि त्यामुळेच या प्राण्यांवर पाण्याची फवारणी केली जाते आहे. काही प्राण्यांच्या पिंजऱ्यांमध्ये बर्फाच्या लाद्या सुद्धा ठेवण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून या प्राण्यांना मोठ्या प्रमाणावर तापमान वाढीचा त्रास सहन करायला लागू नये. कारण आपण जर बघितलं तर देशभरामध्ये मागच्या काही दिवसांपासून मागच्या आठवड्यात अनेक शहरांमध्ये 40च्या पुढे पारा गेलेला होता. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम जो आहे तो प्राण्यांवर सुद्धा होतोय. प्राण्यांच्या प्रकृतीवर याचा परिणाम व्हायला लागलेला आहे. यामुळेच ही काळजी घेतल्याचं प्राणी संग्रहालयानं स्पष्ट केलंय. खास करके हमारा जो एक हिमालयन भालू है, जो ठंडे प्रदेश का प्राणी है, उसको दिन भर में ठंडक मिले रहे उसके लिए बड़े बड़े बर्फ़ की लादियाँ उसे दी जाती है, ताकि उसको चाट कर, उसके साथ खेल कर, उसके पर लेट कर उसे अच्छे से ठंडक मिलती रहे. उसके अलावा छोटे बड़े बर्फ़ के टुकड़े तेंदुए, शेर और बंदरों के पिंजरे में भी डाले जाते हैं, ताकि उसके साथ उसे चाट कर, उसके साथ खेल कर उन्हें ठंडक मिले. या काही घडामोडींसह दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.